नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यामध्ये तुमचं खूप स्वागत, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश बोलत असतो. सुरुवातीला आपण पटकन माझ्या नेफ्यूचा एक व्हिडिओ बघूया. Hello Shiva Masi, and with here I've got the Diwali vacation and our plan is to go to the America and I want to meet the friends and go to the Disneyland. I am planning to shoot some vlogs for my YouTube channel. Will you give me some tips? मंडळी, हा माझा नेफ्यू इंग्लिश बोलत होता, पण त्याने खूपच बेसिक चूक केली आणि ती म्हणजे द वापरायची. आता तुम्ही म्हणाल नक्की मला काय म्हणायचं आहे, तर मित्रांनो, सेंटेन्स फॉर्मेशन, ग्रामर, टेन्सेस जसं इंग्लिशमध्ये महत्त्वाचं असतं तसंच योग्य ठिकाणी योग्य आर्टिकल वापरणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हाच टॉपिक आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने द नेमकं कुठे, कधी आणि कसं वापरायचं हे सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला वॉवेल आणि कॉन्सोनंटची रिव्हिजन करूया आपण, म्हणजे उजळणी करूया. आता A to Z हे लेटर्स आहेत, ठीक आहे. A to Z त्याच्यामध्ये A, E, I, O आणि U यांना आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? वॉवेल्स म्हणतो, ठीक आहे. A, E, I, O, U हे झाले वॉवेल्स, ओके. आणि बाकी A, E, I, O, U हे सोडून बाकीचे जे लेटर्स आहेत त्यांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉन्सोनंट. मग कुठले पण असू दे, B, D, G, Z, W कुठलेही असू दे, त्यांना आपण काय म्हणतो? कॉन्सोनंट्स. सो A, E, I, O, U ह्यांना वॉवेल्स आणि बाकीचे सगळे लेटर्सना आपण म्हणतो कॉन्सोनंट्स, ओके. आता A, E, I, O, U ह्यांचे उच्चार कसे आहेत, साऊंड कसे आहेत? A, E, A, O, अ, ओके. A, E, A, O, अ असे साऊंड्स आहेत या लेटर्सचे, ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की अ, ॲन, द हे नाउनच्या आधी वापरतात, त्याला आर्टिकल असं म्हणतात, ठीक आहे. हे जे आहे ना अ, ॲन, द याला आर्टिकल असं म्हणतात. म्हणजे बघा, धिस इज अ टेम्पल, आय वॉन्ट टू ईट ॲन ॲपल, असे अनेक बेसिक वाक्य आहेत. आता पहिलं आपण वाक्य बघितलं तर टेम्पलच्या आधी मी काय वापरलं? अ टेम्पल. आणि ॲपलच्या आधी मी काय वापरलं? ॲन ॲपल. असं का बरं? तर मी सांगते मित्रांनो, टेम्पलची सुरुवात कशाने होते? स्टार्टिंग ऑफ द वर्ड फर्स्ट लेटर इज कॉन्सोनंट, टीनी होते, बरोबर, ट. सो दॅट इज अ कॉन्सोनंट. वॉवेल आहे का तो? A, E, I, O, U नाही. मग उरलं काय तर कॉन्सोनंट. आणि आता ॲपल ची सुरुवात कशाने होते? स्टार्टिंग ऑफ द वर्ड काय आहे? काय आहे? ए आहे, जो वॉवेल आहे. A, E, I, O, U मधला ए काय आहे? वॉवेल आहे. आणि म्हणून आपण ॲन वापरलेलं आहे, ओके. आपल्याला माहिती असले तरी खूप बेसिक चूक जी आपण अजून एक करतो ती म्हणजे आय वॉन्ट टू ईट ॲन ॲपल या वाक्यामध्ये ॲपल हा शब्द जरी वॉवेल लेटरने सुरू झाला आहे, ऐका, हे नीट ऐका बरं का, हे मी पुढचं जे सांगते खूप महत्त्वाचं आहे, नीट ऐका. A, E, I, O, U हे वॉवेल्स आहेत आणि ॲपल हे लेटर जरी एनी सुरू झालं आहे तरी आपण त्याचा साऊंड चेक करतो. साऊंड काय आहे हे आपण पाहतो, ठीक आहे. जर साऊंड वॉवेलचा असेल तरच आपल्याला ॲन लावायचा आहे, ओके. ॲपलमध्ये ॲपल हा वर्डचा साऊंड कसा आहे? ॲ, ओके. म्हणून आपण ॲन लावलेला आहे. ऑल राईट. मग आता बघा, युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी हा शब्द आहे. युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग कशाने सुरू होत आहे? यूनी होत आहे, ओके. तुम्ही म्हणाल मग मॅम A, E, I, O, U तुम्ही म्हटलेलात यूच्या आधी ॲन लावायचा आहे, तर तसं नाही, तिकडे तुम्ही चूक केलेली आहे, ओके. शब्दाची सुरुवात म्हणजे फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड यू आहे, पण आता वॉवेलचा उच्चार येतोय का? साऊंड काय येतो? आपण युनिव्हर्सिटी म्हणतो का युनिव्हर्सिटी म्हणतो? ऐका, युनिव्हर्सिटी म्हणतो का युनिव्हर्सिटी म्हणतो? युनिव्हर्सिटी म्हणतो नाही ना, य साऊंड होतो हा, य य. बघा, तुम्ही स्वतः म्हणून बघा 2 मिनिटं. युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी, य हा साऊंड होतो. मग य हा साऊंड वॉवेलमध्ये आहे का?
य हा साऊंड वॉवेल नव्हे, य हा साऊंड कॉन्सोनंट आहे. म्हणून तिथे आपण ॲन युनिव्हर्सिटी न म्हणता अ युनिव्हर्सिटी असं म्हणतो. तर मंडळी मला असं वाटते की हे तुम्हाला आधीच माहिती आहे. ओके, जर आधीच माहिती नसेल अ कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचं, तर मला कमेंट करून सांगा की मॅडम ह्याच्यावर सुद्धा आम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे, आमचं कन्फ्युजन होतंय अ कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा. ओके, मी नक्की ह्याच्यावर एक वेगळा खास व्हिडिओ बनवेन. आणि मंडळी आता वळूयात, तुम्हाला अ ॲन ही थोडीफार बेसिक कन्सेप्ट कळली, आपण रिवाइज केलं वॉवेल काय आहे, कॉन्सोनंट काय आहे. आता वळूयात आपल्या आजच्या मेन टॉपिक कडे, जो आहे द. ओके, द नेमका कुठे वापरायचा, कधी वापरायचा, कसा वापरायचा आणि सर्वात महत्त्वाचं कधी नाही वापरायचा. ओके, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मंडळी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. जे लाल बटन आहे तिकडे टॅप करा. अगदी मोफत आहे, फ्री आहे. आपला परिवार अजून वाढवायचा आहे, आपल्याला गावोगावी पोहोचायचं आहे, सगळ्यांपर्यंत मोफत आपल्याला इंग्रजीचं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, मला मोटिवेशन मिळतं. आता द वापरायचे अगदी मोजके रूल आहेत, पण अगदी पुस्तकी न जाता मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगते, सोपी उदाहरण सुद्धा देते, म्हणजे तुम्हाला अगदी क्लिअर होईल की द कधी वापरायचा. मित्रांनो, तुम्हाला सिंग्युलर प्लुरल माहिती असेल, म्हणजे मराठीमधलं बघा एक वचन आणि अनेक वचन. आता आर्टिकल वापरताना एक वचन आणि अनेक वचन अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सगळ्यात पहिलं म्हणजे द वापरण्यासाठी असे शब्द जे युनिक आहेत, ओके, नॅचरल आहेत, त्या शब्दांच्या आधी तुम्ही अगदी डोळे झाकून बिनधास्तपणे द वापरू शकता. ओके, म्हणजे जे कृत्रिम नाहीये. एक्झाम्पल, अर्थ, तुम्ही द अर्थ म्हणू शकता. मून, द मून, द स्टार, द रिव्हर, द सी. ओके, अर्थ एकच आहे. दुसऱ्या अर्थ 2.0 वगैरे ज्यांनी शोध लावलाय, पण आत्तापर्यंत एकच आहे. द म्हणू शकता. द मून, द स्टार. ऑलराईट, या शब्दांच्या पुढे द वापरायचं. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला असे शब्द वापरायचे असतील तर तुम्ही द अर्थ, द रिव्हर, द सी, द मून, द स्टार असं म्हणू शकता. ठीक आहे, आता पुढे मी तुम्हाला 2 वाक्य सांगणार आहे. परत एकदा नीट लक्ष द्या बरं का. जरा जरी तुमचं एखादे सेंटेन्स स्किप झालं आणि कन्सेप्ट मिस झाली तर तुम्हाला वाटतं अरे कळलंच नाही, मग परत पुन्हा बघावं लागेल. पुन्हा बघा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण आधी जरासं कॉन्सन्ट्रेशननी ऐका. बघा मी काय सांगतेय. आता पुढे मी तुम्हाला 2 वाक्य सांगणार आहे आणि ते इंग्लिशमध्ये ते वाक्य कसं बनेल मला जरासं तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचं उत्तर सुद्धा मी पुढे सांगणारच आहे, पण मी उत्तर सांगायच्या आधी मला कमेंट तुम्ही केलेली पाहिजेत, कारण मज्जा आहे. मी सांगते तुम्हाला काय मज्जा आहे. आता बघा, पहिलं वाक्य आहे तुझ्याकडे पेन आहे का. काय आहे पहिलं वाक्य? तुझ्याकडे पेन आहे का. कसं म्हणणार आहात हे वाक्य पटकन कमेंट करा. मी 1 सेकंद पॉज घेते, पटकन कमेंट करून सांगा तुझ्याकडे पेन आहे का हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात. केली कमेंट? नसेल केली तर पॉज करा आणि कमेंट करा. ओके, दुसरं वाक्य काय आहे? दुसरं वाक्य आहे तुझ्याकडे तो पेन आहे का जो मी तुला दिला आहे. परत एकदा सांगते, दुसरं वाक्य ऐका. तुझ्याकडे तो पेन आहे का जो मी तुला दिला आहे. ठीक आहे, या दोन्ही वाक्य काय होतं इंग्लिशमध्ये मला पटकन कमेंट करून सांगा. मी सांगणारच आहे काय होतं, पण तिथपर्यंत डिस्कशन आपलं होईपर्यंत पटकन कमेंट करून सांगा. ओके, तर आता या दोन्ही वाक्यामधला तुम्हाला मी पहिले फरक सांगते. आपण फरक जाणून घेऊया. बघा, पहिल्या वाक्यामध्ये मी काय म्हटलंय की तुझ्याकडे पेन आहे का, म्हणजे इथे मी कोणतंही एक पेन मागतीये. ओके मित्रांनो, मी असं म्हटलंय का की तुझ्याकडे लाल पेन आहे का, हिरवं पेन आहे का. मी इथे कोणतंही पेन मागती आहे. ओके, रॅन्डम, अगदी रॅन्डम मी पेन मागते. मला एक पेनची गरज आहे, मला पेन हवंय. ओके, आणि आता दुसरं वाक्य बघा. दुसऱ्या वाक्यामध्ये मी एक विशिष्ट, ठराविक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पर्टिक्युलर असं म्हणतो ना, तसं बोलतीये. म्हणजे मी एक असं पेन मागतीये जो मी ऑलरेडी त्या समोरच्या व्यक्तीला दिलं आहे. आता इंग्लिशमध्ये दोन्ही वाक्य अशी कशी बनतात ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तुम्ही कमेंट केली असेल तर तुम्ही चेक करा की तुम्ही बरोबर उत्तर दिलं आहे की नाही. म्हणून मी सांगत होते वारंवार की कमेंट करा, कमेंट करा. पण ठीक आहे, आता बघा. तर मित्रांनो, पहिलं वाक्य आहे तुझ्याकडे पेन आहे का. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो डू यू हॅव अ पेन.
परत एकदा ऐका, नीट ऐका. ओके, कन्सेप्ट प्रत्येक वाक्य आणि वाक्य या व्हिडिओचा नीट ऐका, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. अदरवाईज अजिबात फायदा होणार नाहीये. ओके, तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ पेन? डू यू हॅव अ पेन असं आपण म्हणतो. आणि दुसरं वाक्य काय होतं? तुझ्याकडे तो पेन आहे का जो मी तुला दिला आहे? ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, डू यू हॅव द पेन दॅट आय गेव यू? डू यू हॅव द पेन दॅट आय गेव यू? आता मंडळी, पहिल्या वाक्यामध्ये मी पेनच्या आधी अ वापरलाय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मी द वापरलाय पेनच्या आधी, कारण मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी पहिल्या वाक्यामध्ये अगदी कोणतंही पेन मागितलंय. ठीक आहे, म्हणून मी अ पेन असं म्हटलंय. आणि दुसऱ्यामध्ये मी एक विशिष्ट ठराविक पेन बद्दल बोलतीये, जे मी ऑलरेडी त्या समोरच्या व्यक्तीला दिलंय. मला माहितीये मी कुठल्या पेन बद्दल बोलतीये आणि म्हणून मी द वापरलेला आहे. थोडक्यात काय, तर तुम्ही एखाद्या कॉमन शब्दाबद्दल बोलत असाल तर तुम्ही त्या शब्दाच्या आधी अ किंवा ॲन, ओके, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वॉवेल किंवा कॉन्सोनंट हा रूल लक्षात घेऊन तुम्ही अ किंवा ॲन वापरू शकता. पण जर तुम्ही विशिष्ट ठराविक पर्टिक्युलर शब्द म्हणत असाल तर तुम्ही द चा वापर करायचा आहे. याचा मी एक दोन अजून एक्झाम्पल्स देते म्हणजे तुम्हाला अधिक चांगलं समजेल. द बुक इज ऑन माय टेबल म्हणजे बघा मित्रांनो, इथे एका ठराविक पुस्तकाबद्दल मी बोलती आहे की ते पुस्तक माझ्या टेबलवर आहे. द बुक इज ऑन माय टेबल, मला माहिती माय टेबलवर कुठलं पुस्तक आहे, त्यामुळे द बुक. ओके, द स्कूल आय गो टू इज लोकेटेड नियर माय हाऊस. आणि या वाक्यामध्ये मी ज्या शाळेबद्दल बोलती आहे, म्हणजे बघा शाळा खूप आहेत पण मी सगळ्या शाळांमध्ये ॲडमिशन नाही ना घेऊ शकत. ओके, मला माहिती आहे मी कुठल्या शाळेत आहे. इकडे मी एका विशिष्ट शाळेबद्दल बोलतीये जिथे मी जाते, म्हणून मी द चा वापर केलेला आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की द कधी आपण वापरतो स्पेसिफिक विशिष्ट गोष्ट जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही द चा वापर करू शकता. आता आणखीन एक, आपण एकवचन अनेकवचन शब्द बऱ्याच वेळेस म्हणतो, तर माझा पुढचा मुद्दा त्याबद्दलच आहे की जर तुम्ही, आता ही नेक्स्ट कन्सेप्ट आहे. ओके, जर तुम्ही सिंग्युलर वर्ड वापरताय, ओके, त्याच्या आधी तुम्ही अ किंवा ॲन चा वापर करू शकता. पण जर तुम्ही प्लुरल वर्ड वापरत असाल तर कायम द चा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल, अ बुक, अ फ्रूट, अ मग, ॲन अम्ब्रेला, ओके, अ टेबल, अ फॅन. ऑल राईट, हे सगळे सिंग्युलर आहेत, एक वचन आहे. ओके, आणि आता हेच वर्ड जर प्लुरल असतील, अनेक वचन असतील तर तुम्ही द म्हणू शकता. ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कॉन्सोनंट्स किंवा वॉवेल्स. ओके, म्हणजे द ॲपल्स, द बुक्स, द फ्रूट्स, द मग्स, द अम्ब्रेलाज असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे मित्रांनो, एखाद्या वाक्यामध्ये जर नाउन रिपीट होत असेल तरी सुद्धा तुम्ही द म्हणू शकता. पहिल्या वेळेस तुम्ही अ म्हणू शकता नाउनच्या आधी. नेक्स्ट टाइम जर सेम नाउन रिपीट होतंय तर तुम्ही द चा वापर करू शकता. म्हणजे आता बघा, मी एक वाक्य सांगते. देर आर मेनी स्कूल्स बट द स्कूल इन विच आय गो इज माय फेवरेट. म्हणजे खूप शाळा आहेत पण ज्या शाळेत मी जाते ती शाळा माझी आवडीची आहे. देर आर मेनी स्कूल्स, इकडे मी काहीच वापरलं नाहीये. ओके, देर आर मेनी स्कूल्स बट द स्कूल विच आय गो इज माय फेवरेट. सो मला नेक्स्ट टाइम जेव्हा स्कूलबद्दल सांगायचं आहे, मी एका स्पेसिफिक स्कूलबद्दल सांगते आहे. ओके, मी ज्या शाळेत जाते मी त्याबद्दल बोलती आहे, म्हणून मी इकडे द वापरलेला आहे. ऑल राईट, आतापर्यंत आय होप तुम्हाला समजलं आहे. मला पण आता तुम्ही एक दोन सेंटेन्सेस द वरून करून कमेंट करा बरं, मला कळेल म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे द कधी वापरायचा की नाही. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की द कुठे कुठे वापरायचा नाहीये. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला मी जो आधी आपण अन्वितचा व्हिडिओ बघितला सुरुवातीला, तिकडे त्यांनी बऱ्याचसा द ची गडबडच करून टाकली होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पण सिटीज, कंट्रीज, पार्क, स्ट्रीट्स,
रोड्स, लेक्सच्या आधी आपण द वापरायचं नाहीये. हे सगळं चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही सिटीज, कंट्रीज, पार्क, स्ट्रीट्स, लेक्स ची नावं घेता त्याआधी कोणतंही आर्टिकल म्हणजेच अ, ॲन किंवा द कसलाच वापर करायचा नाहीये. आपण असं म्हणत नाही अ पुणे किंवा ॲन पुणे किंवा द पुणे, द मुंबई, अ नाशिक किंवा द नागपूर असं आपण काही म्हणत नाही. ओके, कुठलीही जागा असेल जसं म्हटलं सिटी, कंट्री, पार्क, लेक, स्ट्रीट्स, द, ॲन, अ कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. आहे तसं म्हणायचं. ओके, तुम्ही म्हणाल इंडिया आहे, आय पासून सुरू होतोय, मग ॲन इंडिया असं म्हणायचं का? तर नाही. द इंडिया म्हणायचं का? तर नाही. काही काही एक्सेप्शन्स आहेत की आपण म्हणतो द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके, काही काही एक्सेप्शन्स आहेत पण मोस्टली आपण वापरत नाही. कंट्रीज, सिटीजच्या आधी आर्टिकल्स हे वापरले जात नाहीत. तर मंडळी, आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की द नेमका कधी वापरायचा आणि द कधी वापरायचा नाही, अ कधी वापरायचा, ॲन कधी वापरायचा, ह्याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये अजून शिकायचं असेल, अजून जरा डिटेलमध्ये की नक्की वॉवल आणि कन्सोनंट थोडंसं कन्फ्युजन आहे, डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा की मॅम प्लीज मेक अ डिटेल्ड व्हिडिओ. आणि जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं आहे, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं आहे, तर काय करणार आहात, माझं ॲप आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, ते फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिकडे माझे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. ते काय आहेत, तुम्हाला जर सिलेबस आवडला तर तुम्ही नक्की ते कोर्स घेऊन लेसन वाईज स्टेप बाय स्टेप मराठीमधून इंग्लिश जसं आपण इथे शिकतो तसंच फक्त अजून छानपैकी स्टेप बाय स्टेप, आणि प्रत्येक लेसन झाल्यावर MCQ आहे, टेस्ट आहेत सॉल्व्ह करायला, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अजूनही तुम्ही ॲप माझा डाउनलोड केलं नसेल तर ॲप नक्की डाउनलोड करा. सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. भेटूया पुढच्या शुक्रवारी एक नवीन टॉपिक घेऊन. दर शुक्रवारी आपले व्हिडिओ येत असतात. भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.